के लिए हमको बंदी समूह एक ऐसा आदमी को चुने कि एक अच्छा पढ़ा लिखा वकील को चुने। जर आम्ही या 25 वर्षामध्ये या प्रभागांमध्ये जी कामं केलेली आहेत तर त्याच्या पुढे हे जे कोणी आमच्या समोर उभे आहेत ते खुजे आहेत, म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखी कामं चाललेली आहेत, परंतु आमचं काम इतकं प्रचंड आहे, आमच्या कामाचा पहाड इतका मोठा आहे की त्याच्यापुढे कोणी उभं राहिलं तर तो आपोआप निस्तनाबूत होणार आहे. तर मला विरोधकांना पण हेच म्हणणं आहे की तुम्ही कितीही आमच्या वल्लग्न करा, आमच्या समोर उभे राहा, त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण शिवसेनेचं काम बोलतं आणि आमचं काम नक्कीच बोलतं. नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात आकाशगाथा. सध्या महाराष्ट्रात निवडणुकींचं मोठं वादळ निर्माण झालेलं होतं, परंतु आता पुन्हा त्याला वेग आलेला आहे. 10 तारखेपासून पुन्हा प्रचाराने आघाडी घेतलेली आहे. सध्या मी आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये, जिथे शिवसेनेच्या प्रचाराला प्रचंड वेग आलेला दिसतोय. या पार्श्वभूमीवर आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहे शिवसेनेचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप भराडे आणि अल्पना गोरे. तर हे विचारायचं आहे की पाहिलं आपण तारीख बदलली, एका काळापर्यंत आपला प्रचार जोरात होता, तर ह्या तारीख बदलल्यामुळे शिवसैनिकांच्या मनावर काही परिणाम होणार आहे का, किंवा मतदारांमध्ये काही परिणाम होणार आहे का? नक्कीच नाही. तारीख बदलली आहे, 2ची फक्त त्याच्यावर 1 0 आला आणि 20 झाली, आणि आम्ही त्या 20 पटीने आणखीन वेगाने कामाला लागलो आहे, आणखीन वेगाने प्रचार करायला लागलो आहे. जे काही 1-2 ठिकाणी जाणं आमचं राहिलं होतं किंवा जिथं आम्ही पोहोचू शकले नाही वेळेच्या अभावी, तर तो वेळ आता आम्हाला मिळाला आहे आणि आम्ही ह्याच्याकडे पॉझिटिव्हलीच बघतोय. आणि जी 25 वर्षापासून अंबरनाथच्या नगरपालिकेवर शिवसेनाचा झेंडा, भगवा झेंडा जो डोलाने फडकतोय, तो तसाच फडकत राहण्यासाठी आम्ही आणखीन वेगाने कामाला लागलोय. आणि माझी खात्री आहे तो तसाच फडकत राहणार आहे, कारण आम्ही आत्ता ज्या पद्धतीने फिरतोय, चालतोय, बघतोय, विभागात फिरतोय, तर आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि आम्ही आणखीन वेगाने कामाला लागलोय, आणखीन वेगाने प्रचाराला सुरुवात केली. त्यामुळे त्याचा कुठेच परिणाम झालेला नाही असं मला वाटतं. पण एक महिला म्हणून तुम्ही जेव्हा इथे एवढे वर्ष झालं तुमचं वास्तव्य आहे, नेमके इथले प्रश्न काय आहे? याआधी या प्रभागामध्ये अपक्षांची सत्ता होती, अपक्ष उमेदवार निवडून आलते आणि महिलांचे काही प्रॉब्लेम आहेत, तर ते 100% सॉल्व्ह झालेत किंवा कधीच होत नाहीत कुठलाही प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह. आणि आमच्या वहिनींना नगराध्यक्षपदाच्या परत संधी मिळाली आहे, त्यामुळं आमच्या सगळ्या महिलांच्या आशा परत प्रफुल्लित झालेल्या आहेत आणि मला ही संधी मिळाली, उमेदवारी दिली, त्याबद्दल मी पक्षाचे आभार मानते, वाळेकर कुटुंबियांचे आभार मानते. महिला सबलीकरणाचा मुद्दा असेल, बचत गटांच्या माध्यमातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या असतील, तर त्या माझ्याकडे त्या आशेने बघतात आहे आणि त्यामुळे मला ही त्यांच्यासाठी काम करण्याची चांगली संधी मिळाली आहे असं मी म्हणेन. शिवसेनेच्या माध्यमातून मनीषा वहिनी दरवेळेस मंगळागौर असू दे, हुरडा पार्टी असू दे, रंगपंचमी किंवा नवरात्र उत्सव असे कार्यक्रम त्या घेतातच, पण आणखीन माझ्याद्वारे त्यांना आणखीन ही संधी मिळेल. आमच्या घरातलीच कोणीतरी, माझी ताई, माई आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल, आम्हाला व्यासपीठ उपलब्ध करून देईल, अशा त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर त्या मी नक्कीच करणार. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट संदीप भराडे, ज्यांना हे लोकप्रतिनिधित्वाचा अनुभव आहे. संदीपजी, गेल्या 5 वर्षामध्ये किंवा या कोविडच्या काळामध्ये देखील आपण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सक्रिय आहात, पण सत्तेपासून दूर होतात. नेमक्या 10 वर्षामध्ये इथल्या विभागाचे प्रमुख प्रश्न कोणते तुम्हाला जाणवत आहेत? सर्वप्रथम आकाशगाथाच्या सर्व प्रेक्षकांना माझं मनापासून जय हिंद, जय महाराष्ट्र. 10 वर्षापूर्वी इलेक्शन झाल्या होत्या, परंतु या 10 वर्षामध्ये शिवसेना म्हणून असो किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी असो, आम्ही कधी शांत राहिलेलो नाहीत. आमचे जे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर असतील, आमचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाळेकर असतील, किंवा माजी नगराध्यक्ष आमच्या मनीषाताई वाळेकर असतील, निखिल वाळेकर असतील, यांच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये देखील ज्यावेळेस सगळेजण घरात होते त्यावेळेस आम्ही सर्व रस्त्यावर होतो. प्रमुख प्रश्नाचा विषय जर तुम्ही बघितला दादा याच्यामध्ये, तर इथे बेसिक काय झालेलं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये इथे अपक्ष नगरसेवक असल्या कारणाने इथे जी महत्त्वाची
समस्या होत्या, जसं पाण्याच्या समस्या असेल, गटारांच्या समस्या असेल, पायवाटांच्या समस्या असेल, समाज मंदिराच्या समस्या असतील, ह्या जैसे ते. पतदेवांच्या समस्या असतील, हे सगळे जैसे ते आहे. मधल्या काळामध्ये काय झालं, ज्यावेळेस प्रशासकीय राजवट आल्यामुळे आणि त्या कोविडच्या संकटामुळे काही ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही, पण काही ठिकाणी काही राजकारण मध्ये येतं, कधी काही प्रॉब्लेम्स होतात. त्या दृष्टिकोनातून या प्रभागामध्ये आम्ही दोघंही राहतो. या प्रभागात आम्ही दोघं राहत असताना आमचं जे बेसिक गोष्टी आहेत, जसं महिला ज्यावेळेस सकाळी उठते तिला पाणी पाहिजे, तर त्या पाण्यापासूनची जी समस्या सुरू होते ती रात्री झोपेपर्यंत जरा अंधारात लाईट पाहिजे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत या प्रभाग जो आहे हा 10 वर्षात नानाविध प्रकारे त्याच्या प्रॉब्लेम मध्ये ग्रस्त झालेला आहे. तेच कुठेतरी सुधारण्यासाठी. पण तुम्हाला आता संधी मिळाली आहे, समजा इथल्या मतदारांनी तुम्हाला स्वीकारलं, तर तुमच्याकडे काय चित्र आहे, काय विजन आहे, ह्या समस्या निराकरणासाठी काय कृती कार्यक्रम? आताच गेल्या वर्षभरापूर्वी, आता दलित वस्ती असल्या कारणाने आणि इलेक्शन थोडे लांब होते, परंतु दलित वस्ती प्रभाग अगोदरच पडल्यामुळे या प्रभागासाठी DPDC मधून, तर त्याच्यामधून आपण इथे सौर ऊर्जेसाठी देखील प्रयत्न केले. तर सौर ऊर्जाचा प्रकल्प आहे, म्हणजे ठिकठिकाणी आपण सौर दिवे लागणार आहेत. त्याचप्रमाणे आता गेल्या टायमाला आमची एक बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे असतील, आमचे उपनगराध्यक्ष राजेंद्रजी वाडेकर असतील, यांच्या इथेच आमचं एक डिस्कशन असं झालं की हे कुठेतरी जे काळोख आहे हा घालवण्यासाठी आणि सौर ऊर्जा प्रकल्प कसा घरोघरी लावता येईल, त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचा तो एक सौर ऊर्जेसाठी. नगरसेवक म्हटलं की रस्ते, नाली, गटार एवढं ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन विजन काय तुमचं? नक्कीच नगरसेवक म्हटल्यावरती प्रत्येकाच्या डोक्यात त्याच गोष्टी येतात, परंतु हे होत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या समोरच आता MIDCs झालेले आहेत, तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी देखील उपलब्ध आहे. तर ते रोजगार आपल्याला कसा वाढवता येईल, त्याचप्रमाणे जे आपले शिकलेली मुलं आहेत, ज्यांना कलागुणांना त्यांच्या वाव मिळत नाही, तर त्यांच्यासाठी कुठली तरी शिबिरं भरवून त्यांना कसं पुढे प्रोत्साहित करता येईल, तर त्या दृष्टिकोनातून देखील आपण प्रयत्न करायचं ठरवलं. तुमचे मित्रपक्ष एकेकाळी होते, आता विरोधक म्हणून उभे आहेत, त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन सुरू आहे, याचं काही दडपण येत आहे का तुमच्यावर? जर आम्ही या 25 वर्षामध्ये या प्रभागांमध्ये जी कामं केलेली आहेत, तर त्याच्या पुढे हे जे कोणी आमच्या समोर उभे आहेत ते खोजे आहेत. म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखी कामं चाललेली आहेत, परंतु आमचं काम इतकं प्रचंड आहे, आमच्या कामाचा पहाड इतका मोठा आहे की त्याच्यापुढे कोणी उभं राहिलं तर तो आपोआप नस्तनाबूत होणार आहे. तर मला विरोधकांना पण हेच म्हणणं आहे की तुम्ही कितीही आमच्या वल्लग्न करा, आमच्या समोर उभे राहा, त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण शिवसेनेचं काम बोलतं आणि आमचं काम नक्कीच बोलणार. आमच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत मनीषाताई वाडेकर, ही सर्वसामान्य घरातून तयार झालेली एक महिला आहे, जी रणरागिणी आहे, जिने रस्त्यावर देखील उभी राहून तिने आंदोलनं केलेली आहेत, लोकांच्या सुख दुःखात त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्या घरात बसलेली आहे. तर 50% लढाई तर आम्ही इथेच जिंकलेलो आहे का वाडेकर वहिनी या अंबरनाथमध्ये जावसाईपासून जांभेलीपर्यंत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि सर्व स्रोत असे त्या आहेत. त्याचप्रमाणे पक्षाची स्ट्रॅटर्जी असतात, पक्षाचे काही आमचे प्रचाराच्या गोष्टी आहेत, तर त्या दृष्टिकोनातून आणि आमचे जे विकास कामं आहेत त्याच्यामुळे नक्कीच निश्चितच विजय आमचा आहे. फक्त आम्ही 21 तारखेला गुलाल उधळण्याची वाट पाहतो. पण मध्येच निवडणूक आयोगाने ब्रेक दिला, त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये, इथल्या मतदारांमध्ये काही मरगळ वगैरे आली? आमचा दृष्टिकोन असा आहे का शिवसेनेचा शिवसैनिक आणि कार्यकर्ते कधी शांत बसलेले नाही, परंतु प्रचार आमचा कायमस्वरूपी चालू आहे आणि त्याच प्रचाराच्या जोरावरती मी हे तुम्हाला पुन्हा एकदा निश्चिततेने सांगतो का 21 तारखेचा गुलाल नक्कीच आमचा आहे. अल्पनाजी, तुम्हाला काय वाटतं, नागरिक तुम्हाला का मत देतील, का स्वीकारतील तुम्हाला? लोक जाणतात की इथे फक्त काम बोलतं, तर काम फक्त हे अंबरनाथमध्ये शिवसेनेचंच आहे, ते फक्त शिवसेनेने आणि शिवसेनेच केलेलं आहे. आणि ह्या प्रभागात जे काही अपक्षांकडून कामं झाली नाहीत, तर ती मला संधी मिळाली आहे, तर ते मी पूर्ण करणार आहे काम. त्यामुळे आम्ही हा प्रत्येक प्रभागाचा विकास करतच चाललेला आहे. शिवसेना ही कुठेही थकलेली नाही आहे. म्हणजे शिवसेना अजून थकलेली नाहीये. आपको क्या लगता है कि आप यहाँ का अभी चेहरा बदलने की जरूरत है क्या? हाँ, बदलने की जरूरत है. क्या यहाँ की दिक्कतें क्या है? यहाँ की दिक्कत है, कोई आता है तो कोई पूरा काम नहीं करते, जो सब काम ऐसे ही रहता है. गटर का काम ऐसे है, रोड का काम ऐसा है, लाइट का काम ऐसे है. पानी भी आइन टाइम पे पानी आता है, जब 2-2 घंटा लाइट चले जाता, वो तकलीफ है. और बच्चे लोग का भी समझो स्कूल में ऐसे वैसे सब खाने पीने वाले का ज़्यादा इधर ये है, तो उसके लिए हमको बंदी समूह एक ऐसा आदमी को चुने कि एक अच्छा पढ़ा लिखा वकील को चुने हम, क्यों हमारे बच्चे भी उनके लाइन पे लग जाए. हमारे आज सब बच्चे बुआपाड़ा में सब कॉलेज हुए बच्चे. अच्छा. हाँ, एक बच्चे ऐसे नहीं है, सब अच्छे लाइन पे. तो हमको इनको लाइन लगाना जरूरी है. जो बच्चे हैं ये सब हमारे इधर के बच्चे हैं. हमको बस इतना ही मांगता और बस हमारा काम होते जाना और हमारे को अच्छा से अच्छा चुने ले. ये तीनों भी मिले हैं और तीनों भी हमारा अच्छा काम करे, इनके लिए हम हमेशा के लिए. नहीं, ये तो हो गई यहाँ के वार्ड की बात. हाँ,
अपने अंबरनाथ का नगर अध्यक्ष कौन चाहिए आप? हमारे को चाहे मनीषा मैडम, वही काम करेगी हमारा, गारंटी है, गारंटी है हमको, वही काम करेगी. एक लाडकी बहीण म्हणून ह्या अंबरनाथकरांना किंवा तुमच्या प्रभागवासियांना काय आवाहन करायचं? एक लाडकी बहीण म्हणून मला हेच आवाहन करायचं आहे, आपले जे माजी मुख्यमंत्री होते एकनाथजी शिंदे, ते आता उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी ही योजना आणली, त्यामुळे घराघरात महिलेला 1,500 रुपये मिळत आहे. तर ते 1,500 आम्हाला आमच्या लाडक्या भावानी दिले आणि ते आणखीन पुढे ते 2100 व्हावेत अशी त्यांची आहे. त्या पद्धतीने प्रयत्न चालू आहेत आणि मीही त्या पद्धतीने प्रयत्न करीन आणि माझ्या लाडक्या बहिणींना नक्कीच सक्षम करेन आणि त्यांना रोजगार मिळवून देईन. आणि बाकी जे छोटे मोठे त्यांचे काही प्रॉब्लेम असतील तर ते माझ्या बहिणींचे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि भावांचे पण करणार ना. भावांना वाऱ्यावर नाही सोडणार. भावांना वाऱ्यावर नाही सोडणार. नगराध्यक्ष आमचे हात बळकट करतील आणखी आणि आमचे खासदार आमचेच आहेत, आमदार आमचेच आहेत आणि आमचे उपमुख्यही मंत्री आमचेच आहेत आणि आमच्या नगराध्यक्षाही परत त्या आम्हालाच लाभतील. ह्या निवडणूक प्रक्रियेच्या आलेल्या मध्यंतरामध्ये शिवसेनेमध्ये कुठलीही मरगळ आढळत नाहीये. आपण पाहिलं असेल की त्यांचं म्हणणं आहे की शिवसेना थकलेली नाहीये, उलट त्याच त्वेषाने त्याच ऊर्जेने पुढे धावते आहे. आपल्याला हे बघावं लागणार आहे की येणाऱ्या काळामध्ये खासदार आमचा, आमदार आमचा, नगराध्यक्षही आमचाच असेल का, हे विधान किती स्पष्ट होतंय, किती खऱ्यात उतरतंय, हे आपल्याला येणाऱ्या काळात बघायचं आहे.